शरद पवार यांनी बरोबर डाव टाकला। त्यात अजित पवार फसले। काकांच्या जाळ्यामध्ये पुतणे अजित पवार अडकले। कारण मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणूक झाली आणि गेले काही दिवसात उडालेला धुरळा आता हळूहळू का होईना खाली बसणार आहे। पण राज्याच्या राजकारणामध्ये मात्र नव्या खळबळी सुरू झालेल्या आहेत। खरं तर पडद्यामागे बरंच काही घडत आहे। बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपा प्रणित महायुतीचं सरकार येत असल्याचा दावा केला जात आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये बघा, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेत महायुतीत प्रवेश करून निवडणूक तर लढवली। लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीकरांना आर्त स्वाद घातली। बारामतीत प्रचारात अडकून पडल्यामुळं त्यांना इतर मतदारसंघात फिरायला तर फार वेळ मिळाला नाही। त्यामुळं त्यांची जादू महाराष्ट्रात चालली नाही आणि त्यामुळेच एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांना कमी जागा मिळत असल्याची आकडेवारी पुढे आली। अर्थात वस्तुस्थिती जी काय आहे ते निकालानंतर स्पष्ट होईल। पण बघा, या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी पहिल्यांदाच लढले आहेत। अजित पवार यांनी काकाविरुद्ध बंड पुकारलं आणि राष्ट्रवादीवर दावा केला, मात्र त्यांचा हा विचार बारामतीकरांना नाही पटला। अर्थात याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले। आता विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना शरद पवार यांच्याशी सोबत ही पहिल्यांदा निवडणूक लढवली गेली। जागा वाटप करताना महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 54 जागा आल्या, तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 85 जागा आल्या। भाजपने मात्र सर्वाधिक 148 जागा लढवल्यात। आता बघा, एक्झिट पोलचे अंदाज पुढे आलेले आहेत आणि यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारसे यश मिळताना दिसत नाही। आता जे काही एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत ना, त्यानुसार अजित पवार यांच्या आमदारांची संख्या आता कमी होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची संख्या 40 पेक्षा जास्त होती। मात्र विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार आता घरी बसण्याची शक्यता आहे। एक्झिट पोलनुसार हे आता स्पष्टही झालं आहे। त्यामुळं राष्ट्रवादीचं मोठं बळ आता कमी होण्याची शक्यता आहे। आता बघा, चाणक्याच्या पोलमधून अजित पवार यांना 22 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे। तर पोल डायरीच्या नुसार 18 ते 28 जागा अजित पवार यांना मिळणार असल्याचं दिसत आहे। इलेक्टोरल एजने 14, मॅट्रिकने 17 ते 26, दैनिक भास्करने 15 ते 20 एवढ्या जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे संख्याबळ आता कमी होऊ शकते। बघा, इतर एक्झिट पोलचे सुद्धा साधारणपणे अशाच प्रकारचे आकडे आहेत। त्यामुळं 6 प्रमुख पक्षात सगळ्यात कमी आमदार हे अजित पवार यांच्या पक्षाचे येताना दिसत आहेत। कमीत कमी आकडा हाच मुळात 14चा आहे। आता बघा, यापेक्षा आणखी जरी काही जागा वाढल्या तरी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांना घरी बसावं लागणार आहे। शरद पवार यांनी बरोबर डाव टाकला। त्यात अजित पवार फसले। काकांच्या जाळ्यामध्ये पुतणे अजित पवार अडकले। कारण अजित पवारांना शरद पवारांनी बारामतीमध्येच अडकवून ठेवले। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी बारामतीत काकाविरुद्ध पुतणे अशी लढत निर्माण केली। बारामतीच्या निवडणुकीमध्ये कदाचित अजित पवार हेच बाजी मारतील असं दिसतंय सध्या। अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, त्यांचेच चिरंजीव युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे। आता तसंच बारामतीकरांना देखील नवं नेतृत्व दिल्याचं सांगत युगेंद्र यांना विजयी करण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे आणि स्वतः ते या प्रचारामध्ये उतरले। सुप्रिया सुळे देखील उतरल्या। एवढंच काय, त्यांचे नातेवाईक देखील याच बाजूने उभे राहिले। पण या खेळीमुळे अजित पवार यांचा हा मोठा काळ बारामतीतच गेला। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला फारसा वेळ मिळालाच नाही ना हो। त्यामुळं या निवडणुकीत अजित पवार यांना फटका बसणार हे उघड आहे। आता बघा, लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 पैकी फक्त 1 जागेवर विजय मिळवता आला। विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचं देखील बघा, अजित पवार यांना आता फटका बसल्याचं पुढे आलेला आहे। अजित पवार यांचे उमेदवार हे विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांना
जनता नाकारण्याची शक्यता अधिक आहेच. अर्थात नेमकं चित्र हे तर निकाल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पाहूया ना उद्याचा तर दिवस पाहायचंय वाट आपल्याला. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.